म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचा दोन खरं तर महत्त्वाचे घोटाळे लोकशाही मराठीनं समोर आणले होते। त्या संदर्भात ही बातमी आहे। एक विक्रोळीचा घोटाळा लोकशाही मराठीनं समोर आणला, तर दुसरा अंधेरी महाकालीचा घोटाळा लोकशाही मराठीनं समोर आणला। आठवड्याची सुरुवातच हे घोटाळे मांडून लोकशाही मराठीनं केलेली आहे। आता या घोटाळ्यासंदर्भात इम्पॅक्ट पाहायला मिळतोय, पण तो इम्पॅक्ट त्याला म्हणावा का हाही मुद्दा आहे। आधी हे घोटाळे समजून घेऊया जे लोकशाही मराठीनं समोर आणलेले होते। विक्रोळीचा घोटाळा सूर्यनगर परिसरामध्ये 10 वर्ष निविदा काढून 38 कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा हा प्रकार आहे। विक्रोळी पश्चिम मध्ये हे सूर्यनगर ठिकाण आहे जिथे सुरक्षा भिंत बांधण्याकरता 10 वर्ष निविदा काढण्यात आल्या, पण भिंतीचं काम मात्र केवळ कागदावर दिसलं, प्रत्यक्षात शून्य। आता अंधेरीत येऊया। अंधेरी महाकाली गुंफा परिसरातही लोकशाही मराठीनं हा घोटाळा उघड केला। बांधकाम झाल्याचा दावा या ठिकाणी करण्यात येतो। प्रत्यक्ष म्हणजे संरक्षक भिंती करता 8 कोटी रुपये म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून खर्च करण्यात आले असा दावा आहे, पण काम मात्र शून्य। उलट पक्षी तिथं असलेल्या स्थानिकांनीच आपल्या पै जमवून एक वर्गणी गोळा केली आणि उर्वरित अर्धवट राहिलेलं काम पूर्ण केलं, कारण प्रश्न स्वसंरक्षणाचा होता। त्यामुळे स्थानिकांनीच एकवटत हे काम आपल्या निधीतून पार केलं गेलं। जर स्थानिक आपल्या खर्चातून हे काम पूर्ण करतायत, तर मात्र त्या 8 कोटी खर्चाचं काय झालं, कोणाच्या खिशात गेले, कोणी हे पैसे खाल्ले, हे पैसे गेले कुठे, असे अनेक सवाल आता सामान्यांच्या मनात घर करून आहेत। बरं, ही बातमी लोकशाही मराठीनं दाखवल्यानंतर या बातमीचा इम्पॅक्ट आला। इम्पॅक्ट काय आला, तर या सगळ्या संदर्भात अहवाल सादर करू असं सांगण्यात आलं। पण या बातमीचा इम्पॅक्ट येण्यापूर्वी पालकमंत्री आशिष शेलार काय म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली, राजकीय वर्तुळातून काय पहिल्या प्रतिक्रिया उमटल्या, ते आधी आपण सुरुवातीला पाहूया। विक्रोळीमध्ये दादा सूर्यनगर आहे, त्या ठिकाणी एकच भिंत जी आहे ती 10 वेळा बांधण्याचं दाखवलंय। 2014 ते 2000 मुंबई म्हाडाच्या वतीनं बांधण्यात आलेली आहे। तुम्ही माहिती दिली, मला त्याची माहिती नाही। मी आता तुमच्याशी बोलून मुंबईला चाललोय। गेल्यानंतर म्हाडाच्या संबंधितांना, वलसा नायर जे कोणी असतील त्यांना बोलून घेतो आणि त्यांना विचारतो। मुंबईतील संरक्षक भिंतीच्या कामामध्ये गौडबंगाल झाल्याचा आरोप होतोय आणि अंधेरी पूर्व भागात महाकाली गुफा परिसरामध्ये अनेक ठिकाणी भिंतीचं काम केलं असल्याचं सांगण्यात आलं। मात्र ज्या ठिकाणी बांधकाम केलं असं सांगितलं त्या ठिकाणी भिंतच नसल्याचं समोर येतोय आणि यामध्ये जवळपास 8 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। चौकशी करू, सखोल चौकशी करेल, तसे आदेश देऊ। कारण पालकमंत्री म्हणून माझ्याकडे या सगळ्या गोष्टी येतातच मुंबई उपनगराच्या, त्याची सखोल चौकशी करू आम्ही। नाही, याच्यामध्ये कुठच्या खात्यामार्फत ही कामं चालू आहेत हे जर कळलं तर त्या मंत्री महोदयांना सांगून त्याची चौकशी देखील लावता येईल। हा, मग त्याचे स्वतः मंत्री आदरणीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। जर आपल्याकडे तशी माहिती असेल आणि आपण शिंदे साहेबांकडे दिली तर नक्की ते उपमुख्यमंत्री म्हणून, त्या खात्याचे मंत्री म्हणून कारवाई करतील। आता या संदर्भातला इम्पॅक्ट काय आला, तर या संदर्भातला इम्पॅक्ट म्हणजे हा अहवाल सादर करण्यासंदर्भात एक पत्र जारी करण्यात आलं। हे पत्र कुणी जारी केलंय, तर म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळानं जारी केलेलं आहे। तर आता हे पत्र काय आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते। यात असं लिहिलेलं आहे, विषय लोकशाही न्यूज चॅनलवर दिनांक 21/1/2024 आणि 22/1/2025, माफ करा 21 आणि 22 जानेवारी 2025 ला प्रसिद्ध झालेल्या बातमी संदर्भात। बरं, हा पत्रक लिहिताना सुद्धा एकीकडे तारखांमध्ये पण घोळ केलेला दिसतोय। या पत्रकात 24 लिहिली आहे 21 तारखेकरता आणि 22 तारखेकरता 25 लिहिली आहे। बरं, आता नेमकं काय लिहिलेलं आहे ते सुद्धा आपण बघूया। यात लिहिलेलं आहे, महोदया, विषयांकरिता या प्रकरणी कळवण्यात येते की लोकशाही न्यूज चॅनलवर दिनांक 21 आणि 22 तारखेला 21 तारखेला सूर्यनगर विक्रोळी इथला
तर 22 जानेवारीला अंधेरी पूर्व इथल्या संरक्षण भिंती संदर्भात बातमी प्रसिद्ध झाली. मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कार्यालयाकडून निधी उपलब्ध झाल्यावर संरक्षक भिंत बांधण्याकरता कार्यान्वित यंत्रणा म्हणून मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाकडून कामं करण्यात येत आहेत. सदर कामं ही माननीय खासदार, माननीय आमदार तसंच इतर लोकप्रतिनिधी यांनी सुचवल्यानंतर संबंधित बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्वे करून अहवाल सादर केल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संरक्षक भिंतीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात येतो. झोपडपट्टी भागात प्रामुख्याने पावसाळ्यात दरडी कोसळून जीवित आणि वित्तहानी टाळण्याकरता संरक्षक भिंत बांधण्याकरता निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्यानं संरक्षक भिंती बांधण्यात येतात असं यात सांगण्यात आलंय. आता मजकूर क्रमांक 2. विषयांकरता या प्रकरणी लोकशाही न्यूज चॅनलवर 21 जानेवारीला सूर्यानगर विक्रोळीतला तर 22 जानेवारीला अंधेरी पूर्व इथल्या संरक्षक भिंती संदर्भात बातमी प्रसिद्ध झाली आणि त्या अनुषंगानं आता हा मजकूर महत्वाचा आहे. त्या अनुषंगानं माननीय मुख्य अधिकारी अथवा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ यांनी माननीय उपमुख्य अभियंता अथवा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ यांना सदर बातमीच्या अनुषंगानं शहानिशा करून अहवाल सादर करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. तदनुसार माननीय उपमुख्य अभियंता पुन्हा अथवा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ यांनी संबंधित कार्यकारी अभियंता यांना मागील 5 वर्षांपासून आजतागायत बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचा प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल 7 दिवसात सादर करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत. बरं, आता हा जर अहवाल आपण पाहिला तर या अहवालामध्ये एक तर प्रमुख त्रुटी, तारखेत सुरुवातीलाच घोळ. ही बातमी दाखवली 21 जानेवारी 2025ला लोकशाही मराठीनं 21 आणि 22 तारखेला. बरं, तारखेत सुरुवातीला 24 तारीख लिहिण्यात आलेली आहे. चला हा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता या अहवालात 2 गोष्टी प्रकर्षानं जाणवतात. जेव्हा हे टेंडर निघतं तेव्हा त्याची कागदपत्र त्या संबंधित कार्यालयात असतात. म्हणजेच ही कागदपत्र झोपडपट्टी, म्हाड्याच्या झोपडपट्टी सुधार मंडळ याच कार्यालयात असणार आणि ती वरिष्ठांना सुद्धा ठाऊक असणार याची कल्पनाच असते. किंबहुना त्यांच्याच आदेशानं या सगळ्या गोष्टी मार्गी सुद्धा लागतात. मग असं असताना हे सगळं प्रकरण या टेबलावरून त्या टेबलावर, त्या टेबलावरून दुसऱ्या टेबलावर असं ठेवण्याचे आदेश काढण्याचं काय कारण? किंबहुना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याचं नाटक कशा करता? हा सवाल आता सामान्य माणूस, सामान्य जनता उपस्थित करते. जर या सगळ्या गोष्टी तुमच्याच संगनमतानं तुमच्याच अध्यक्षतेखाली होत आहेत तर मात्र अथवा उपायुक्तांनी अहवाल सादर करावा, अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा, अथवा संबंधित कर्मचाऱ्यांनी हा अहवाल सादर करावा. हा सगळा प्रकार, हा सगळा प्रपंच कशा करता? कारण या सगळ्या गोष्टी तुमच्याच डिपार्टमेंट अंतर जर होत असतील तर याविषयी अधिकारी सनभिज्ञ आहेत का? हाही मुद्दा आहे. हा सगळा प्रकार म्हणजे आपण मात्र मारल्यासारखं करायचं आणि तुम्ही रडल्यासारखं करायचं हा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे का? हाही एक सवाल आता उपस्थित होतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं, ये पब्लिक है, सब जानती है. त्यामुळे ही जनता सगळं काही जाणते आणि त्याच अनुषंगानं आज बरोबर आता वाजलेत 9:11 पुढच्या 2 तासामध्ये बरोबर 11 वाजता याच ठिकाणाचे अंधेरी पूर्वचे स्थानिक आमदार मुरजी पटेल घटनास्थळी जाणार आहेत. आपल्या प्रतिनिधी सुद्धा तिथं जाणार आहेत. या सगळ्याचा आढावा घेतला जाणार आहे. निधी नेमका कुठे गेला? 8 कोटी रुपये खर्च करण्यात आले असं जर सांगण्यात येत आहे महाकाली करता, तर मात्र स्थानिकांना पै जमवून आपल्या पदरचा पुन्हा निधी उभारण्याची गरज का लागली
हाही एक सवाल आता यातून उपस्थित होताना दिसतोय. या सगळ्याची उत्तरं आपण मुर्जी पटेल यांच्याकडून घेणार आहोतच, पण त्याहून महत्त्वाचं आता असंही कळतंय. काल मुर्जी पटेल आपल्याशी बोलताना म्हणालेले होते की तिथं झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांना मी येण्यास सांगितलेलं आहे, कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलेली आहेत, पण आता हे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार नसल्याचं देखील कळतंय. त्यामुळे आता 11 वाजता नेमकं काय घडणार, हे अधिकारी येणार की पुन्हा दांडी मारणार, यावर लोकशाही मराठी मात्र नजर ठेवून असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.